जागतिक घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर सर आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती। देवळाणकर सर, स्वागत तुमचं TV9 मराठीमध्ये। पंतप्रधान मोदींनी संपूर्ण देशवासियांना दिलेला हा सल्ला खूप मोलाचा आहे, त्यामागचा काय अर्थ? अशा स्वरूपाचा हा सल्ला आहे। जेव्हापासून आखातामधला अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण हा संघर्ष सुरू झालाय, जवळपास 76 देशांमध्ये तेलाच्या किमती या वाढलेल्या आहेत। खुद्द अमेरिकेमध्ये तेलाची किंमत ही 16% वाढलेली आहे। तेलाची किंमत अमेरिकेत प्रति गॅलन जी आहे ही साधारणतः $4 क्रॉस झाली। गॅसोलिनची किंमत प्रति गॅलन ही $3 क्रॉस झालेली आहे। अनेक देशांमधनं अशा स्वरूपाच्या उपाययोजना ह्या केल्या जात आहेत। आता मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे की तेलाचा जागतिक व्यवहार असेल किंवा सोन्याचा जागतिक व्यवहार असेल, हे सगळे डॉलरमधनं होत असतात। आणि भारत हा सोन्याच्या खरेदीमध्ये आशिया खंडातला सगळ्यात मोठा इम्पोर्टर देश आहे, म्हणजे सगळ्यात जास्त आयात आपण सोन्याची करतो। जानेवारी महिन्यामध्ये 2026 जानेवारीमध्ये भारताने जवळपास $12 अब्ज, $12 बिलियन सोनं आयात केलेलं होतं। आणि डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर 2025 मधल्या आणि जानेवारी 26 मधला केवळ एका महिन्यामध्ये 25% सोन्याची आयात आपली वाढलेली होती। हे गोष्टी दर्शवतात की सोन्याच्या आयातीकडे प्रचंड कल हा भारतीयांचा आहे। त्यातनं आपण ही जी सोने खरेदी होत असती ही प्रामुख्याने डॉलरमधनं होत असती। त्याचप्रमाणे तेलाचा वापर आपण यासाठी जपून केला पाहिजे की तेलाचा व्यवहार, मग पेट्रोल डिझेल असेल, हा देखील व्यवहार पूर्णपणे डॉलरमध्ये होत असतो। ज्या डेस्टिनेशन वेडिंगचा त्यांनी उल्लेख केलेला आहे, परदेशामध्ये जाऊन विवाह सोहळे साजरे करणं, हा देखील पैसा डॉलरमध्ये खर्च केला जातो। त्यामुळे आज प्रत्येक देश डॉलर वाचवतोय, कारण याच्या माध्यमातून अतिशय महत्वपूर्ण जागतिक बाजारपेठेमधल्या खरेदी केल्या जातात। मग डिफेन्स इक्विपमेंट असेल, तेल असेल, गोल्ड असेल, हे सगळे व्यवहार डॉलरमध्ये होत असल्यामुळे हे जे चलन आहे ते वाचवणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे हे काटकसरीचे जे उपाय आहेत, हे काटकसरीचे उपाय आपल्याला ह्या संपूर्ण संकटाच्या काळामध्ये अतिशय मदतीला ठरतील। अर्थात याचा अर्थ आपल्याकडे पॅनिक सिच्युएशन आहे का, तशी अजिबात नाहीये। तर कारण लक्षात घ्या की भारताचा जो फॉरेक्स आहे, फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह जो आहे, म्हणजे आपल्या तिजोरीमध्ये, केंद्र सरकारच्या तिजोरीमध्ये सध्या जो पैसा आहे हा $700 बिलियन आहे, $700 अब्ज आहे। साधारणतः 3 ते 4 वर्षापर्यंत आपल्याला कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही, इतका प्रचंड पैसा आपल्याकडे आहे। याचा अर्थ असा नाही की तो उधळपट्टी केला पाहिजे। त्यामुळे भारतीयांनी या बाबतीमध्ये काटकसरीच्या उपाययोजना केल्या तर ह्या संकट काळामध्ये देखील आपल्या एकीने आपण या संकटावरती मात करू शकतो। त्यामुळे मला असं वाटतं की अत्यंत योग्य वेळी आणि अत्यंत महत्वपूर्ण संदेश हा पंतप्रधानांकडनं आलेला आहे। बिलकुल देवळाणकर सर, धन्यवाद, तुम्ही TV9 मराठीशी बोललात त्याबद्दल। अर्थात